मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्राचं राजकारण हे एक गजकरण झालं आहे. शरीराचं गजकरण झालं तर त्याच्यावर बीटेक्स मलम आहे, पण राजकारणामध्ये जे गजकरण होतं त्याच्यावर कोणतंही मलम किंवा औषध नाही. नमस्कार, मी अमित जोशी, वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज बुधवार तुमच्या समोर आलो आहे. काल म्हणा परवा म्हणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाजपची काही लोक टीका करू लागली. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्याच्यात लिहिलं की हा जो त्यांनी निकाल घेतलाय किंवा निर्णय घेतलाय किंवा लोकांवर लादलाय की तुम्ही सोनं विकत घेऊ नका, तुम्ही परदेश दौरे करू नका, तुम्ही पेट्रोल डिझेल गॅस सांभाळून वापरा, तर त्याच्यावर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. आणि जसे त्यांनी प्रश्न उपस्थित केले भाजपची काही मंडळी नेहमीप्रमाणे त्यांच्यावर तुटून पडली. एक काळ असा होता जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पटत नव्हतं, जमत नव्हतं. उद्धव ठाकरेंवर अनेकदा राज ठाकरे यांनी टीका केली, राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. आणि अशा वेळी राज ठाकरे यांच्या सोबत कोण होते तर ते भाजपचे नेते होते. उद्धव ठाकरे यांचा जळफळाट कसा होईल, ते अस्वस्थ कसे होतील यासाठी पूर्वीचं शिवतीर्थ म्हणजे आताचं शिवतीर्थ आणि पूर्वीचं कृष्णकुंज, तिथे भाजपची मंडळी भेटी द्यायचे, फोटो काढायचे, प्रेस रिपोर्टरना बोलवायचे, त्यांच्यासमोर असं दाखवायचे की राजची आणि आमची मैत्री किती घट्ट आहे. मग ते देवेंद्र फडणवीस असू दे, विनोद तावडे असू दे, आशिष शेलार असू दे, मुनगंटीवार असू दे, बावनकुळे असू दे, ही सर्व मंडळी, एव्हाना नारायण राणे पण असू दे, ही सर्व मंडळी राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या दरबारात जायची. म्हणजे थोडक्यात असा म्हणा की मुजरा करायला जायची. त्याला कारण एकच होतं की राज ठाकरे हे आपल्यासोबत राहावे. राज ठाकरे आपल्यासोबत राहिले तर साहजिकच उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होईल. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे गेले काय आणि भाजप त्यांच्या विरोधात उभी ठाकली. भाजपने राज ठाकरेंच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. म्हणजे जी ताकद भाजपच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये नव्हती, पदाधिकाऱ्यांमध्ये नव्हती, इतकंच काय तर नेत्यांमध्ये नव्हती, ते आज सोशल मीडियावर गरळ ओकताना दिसतात राज ठाकरेंच्या विरोधात. जे काही लोक सापडतात त्यांना मनसेचे काही जे पदाधिकारी आहेत ते खळखटाक करतात, पण ते फक्त उत्तर भारतीयांना. म्हणजे आज असं नाही की भाजपचा कोणता पदाधिकारी मराठी जर तो राज ठाकरेंवर गरळ ओकत असेल तर त्याला खळखटाक केलं, तर तसं काही नाही. मनसेने खळखटाक फक्त उत्तर भारतीयांना मराठी भाषेवरून केलं. पण सध्याची स्थिती जर बघितली तर सध्याची स्थिती हीच आहे की भाजपचे काही नेते, काही पदाधिकारी हे राज ठाकरे यांच्या विरोधात बोलताना दिसतात. आता तुम्ही गोपीचंद पडळकर बघा, ते काही ना काही बोलत असतात. दुसरे आपले वकील महाशय आहेत, ते देखील राज ठाकरेंना अगदी एकेरी उल्लेख करत त्यांच्या नावाने गुणवरते काय ना काय बोलत असतात. नितेश राणेंसारखे मंत्री हे आता पुढे आले आहेत, मोदींची बाजू घेताना राज ठाकरेंवर टीका करताना दिसतात. आशिष शेलार राज ठाकरेंवर टीका करतात. मुख्यमंत्री स्वतः अधूनमधून राज ठाकरेंवर टीका करत असतात. म्हणजे एकंदरीत काय, आता राज ठाकरेंना आपले जवळचे वाटत नाही, त्यांना दुश्मन वाटू लागलेत. आणि म्हणूनच राज ठाकरेंच्या विरोधात टीका करताना ही सर्व मंडळी दिसतात. एकेकाळी कृष्णकुंजवर जाऊन म्हणा किंवा शिवतीर्थावर जाऊन जे राज ठाकरे यांचे गोडवे गायचे, त्यांच्या दरबारात हजेरी लावायचे, तीच लोक आता राज ठाकरेंवर टीका करताना दिसतात. मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. परंतु तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.